आमचे घर म्हणजे एक मोठे कौटुंबिक केंद्रच होते। माझी आई राधा दिवसभर घरकामात आणि आम्हा सगळ्यांच्या आवडीनिवडी जपण्यात व्यस्त असायची। तिचे व्यक्तिमत्व अतिशय शांत आणि प्रेमळ, मामांचा बिझनेस मोठा असल्याने ते सतत दौऱ्यावर असायचे आणि मामी शिक्षिका असल्यामुळे शाळेच्या कामात आणि मुलांच्या शिस्तीत नेहमी मग्न असायची। त्यांची मोठी मुलगी सायली आता 12वीत होती। सायली दिसायला अत्यंत साधी पण तितकीच मोहक होती। तिचे बोलणे, तिचे वागणे यात एक प्रकारची प्रगल्भता होती। 12वीचे वर्ष असल्यामुळे तिच्यावर अभ्यासाचा ताण होताच, पण त्यासोबतच तिला तिच्या लहान भाऊ आणि बहिणीचीही काळजी घ्यावी लागायची। मामा घरी नसल्यामुळे आणि मामी थकून येत असल्यामुळे सायलीवर घराची बरीच जबाबदारी पडायची। मी आणि सायली लहानपणापासूनच एकत्र वाढलो होतो, पण गेल्या काही महिन्यांपासून आमच्यातील नात्याची समीकरणे बदलू लागली होती। ते केवळ बहीण-भावाचे किंवा मित्राचे नाते राहिले नव्हते, तर त्यात एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या आणि पाहुणे गेल्यामुळे घरात थोडे मोकळे वातावरण होते। त्या रात्री घरात सर्वजण लवकर जेवले। आईने आणि मामीने गप्पा मारता मारता स्वयंपाकघर आवरले आणि सर्वजण झोपायच्या तयारीला लागले। हॉलमध्ये सर्वांची अंथरुणे लागली होती। सायलीची लहान भावंडे एका बाजूला झोपली होती। आई आणि मामी दुसऱ्या कोपऱ्यात होत्या, मी आणि सायली मध्यभागी होतो। रात्रीचे 11 वाजले होते। घराबाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि हवेत एक शिरशिरी होती। लाईट बंद झाले होते, फक्त खिडकीतून येणारा रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश अंधारात एक धूसर रेषा तयार करत होता। मी डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत होतो, पण माझे लक्ष सायलीकडेच होते। अचानक मला सायलीच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला। तिने हळूच माझा हात पकडला। त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक लहरी धावली। ती जागीच होती। आम्ही दोघेही एकाच अंथरुणात होतो, खूप जवळ। तिच्या श्वासाचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता। तिने हळूच कूस बदलली आणि माझ्या अगदी जवळ आली। तू अजून झोपला नाहीस, तिने अगदी कुजबुजत्या स्वरात विचारले। तिचा आवाज रात्रीच्या त्या शांततेत खूपच मधुर वाटत होता। नाही ग, झोपच येत नाहीये, मीही तिच्या कानात हळूच म्हणालो। तिने तिचा हात माझ्या छातीवर ठेवला। त्या क्षणी मला जगाचा विसर पडला होता। 12वीच्या परीक्षेचे टेन्शन, मामांचे सतत बाहेर असणे आणि घरातल्या जबाबदाऱ्या, यातून तिला कुठेतरी थोडासा दिलासा हवा होता। आम्ही दोघेही त्या चादरीखाली एकमेकांच्या उभेत हरवून गेलो होतो। ती जवळीक शारीरिक सुखापेक्षाही मनाच्या ओढीची जास्त होती। मला खूप भीती वाटते अभ्यासाची, ती हळूच म्हणाली। मी तिचा हात घट्ट धरला आणि तिला आश्वस्त केले। थोड्या वेळाने तिला तहान लागली, म्हणून ती हळूच उठली आणि किचनच्या दिशेने गेली। मीही संधी साधून तिच्या मागे गेलो। किचनमध्ये फक्त झिरोचा बल्ब जळत होता। सायली पाण्याचा तांब्या तोंडाला लावून पाणी पीत होती। पाण्याचे काही थेंब तिच्या गळ्यावरून खाली ओघळले। मी मागे जाऊन उभा राहिलो। तिने मागे वळून पाहिले आणि ती थोडी दचकली, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले। मी तिच्या अगदी जवळ गेलो। किचनच्या त्या कोपऱ्यात, जिथे आईने मसाल्यांचा सुगंध अजूनही दरवळत होता, तिथे आम्ही दोघे एकटे होतो। मी तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले। तिचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते। सायली, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे, मी म्हणालो। तिने हळूच तिचे डोके माझ्या छातीवर टेकवले। त्या रात्रीच्या शांततेत आमची मने एकमेकांशी संवाद साधत होती। बाहेर पावसाचा जोर वाढला होता, पण किचनमधील त्या उभेत आम्हाला जगाचे भान राहिले नव्हते। ती जवळीक, तो स्पर्श आणि एकमेकांबद्दलचे ते प्रेम हे शब्दांत मांडण्यापलीकडचे होते। आई कदाचित जागी होईल या भीतीने आम्ही पुन्हा शांतपणे हॉलमध्ये येऊन झोपलो, पण मनातील ती घालमेल कमी झाली नव्हती। सायलीने झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा माझा हात दाबला, जणू ती सांगत होती की हा क्षण तिच्यासाठी किती मौल्यवान होता। आमचे हे नाते घरच्यांच्या नजरेपासून लपलेले असले तरी त्यात एक वेगळीच पवित्रता आणि ओढ होती। ही फक्त एका रात्रीची कथा नव्हती, तर वर्षानुवर्षे जपलेल्या त्या नात्याला मिळालेली एक नवीन दिशा होती। सायलीच्या डोळ्यात मला माझे भविष्य दिसत होते आणि माझ्या मिठीत तिला तिचे सुरक्षित जग गवसले होते। त्या रात्रीचा तो गारवा आणि किचनमधील ती छोटीशी भेट आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण बनली होती।
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आईने हाक मारली तेव्हा सायली नेहमीप्रमाणे कामात व्यस्त झाली, पण आमच्या नजरा जेव्हा जेव्हा एकमेकांना भिडायच्या तेव्हा त्या रात्रीच्या आठवणीने आमचे चेहरे उजळून निघायचे. हेच तर प्रेमाचे खरे स्वरूप होते, जिथे शब्दांपेक्षा शांतता आणि स्पर्शानेच सर्व काही बोलले जायचे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा सूर्याची कोवळी किरणे खिडकीतून आत येत होती. आई आणि मामी नेहमीप्रमाणे पहाटे उठून कामाला लागल्या होत्या. स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध आणि भांड्यांचा आवाज येत होता. सायली मात्र अजूनही झोपल्याचे नाटक करत होती, कारण रात्रीच्या त्या हळूवार आठवणी तिच्या मनात घर करून होत्या. मी उठलो आणि तिने हळूच एक डोळा उघडून माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले. त्या एका हास्यात रात्रीच्या सर्व गोड गुपितांचा अर्थ दडलेला होता. मामांचा फोन आला की ते आणखी 2 दिवस बाहेरच राहणार आहे, त्यामुळे घरातले वातावरण थोडे सैल झाले होते. दुपारच्या वेळी जेव्हा आई आणि मामी वामकुक्षी घेत होत्या आणि छोटी भावंडे अंगणात खेळायला गेली होती, तेव्हा घराच्या मागील बाजूस असलेल्या अभ्यासाच्या खोलीत मी आणि सायली पुन्हा एकदा एकांतात होतो. ती 12वीच्या पुस्तकात डोकं घालून बसली होती, पण तिचे लक्ष गणिताच्या सूत्रांपेक्षा माझ्या हालचालींकडे जास्त होते. मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिच्या वहीवर हात ठेवला. अभ्यास होतोय का, मी मिश्किलपणे विचारले. तिने वही मिटली आणि माझ्या खांद्यावर डोके टेकवले. तुझ्या शेजारी असताना अभ्यासात लक्ष कसं लागणार, ती हळूच म्हणाली. तिच्या त्या बोलण्यात एक निरागसता आणि अधिकार होता. आम्ही दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवू लागलो. तिने सांगितले की तिला पुढे जाऊन मोठी ऑफिसर बनायचे आहे आणि मी तिला वचन दिले की तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावीन. आमच्यातील हे नाते आता केवळ आकर्षणापुरते मर्यादित राहिले नव्हते, तर त्यात एकमेकांच्या प्रगतीचा ध्यासही सामील झाला होता. सायंकाळी आईने गच्चीवर पापड वाळत घातले होते. ते आणायला मी गेलो असताना सायलीही माझ्या मागे आली. मावळत्या सूर्याच्या केशरी प्रकाशात सायलीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. वारा तिच्या केसांच्या बटांशी खेळत होता आणि ती त्या सावरताना खूपच देखणी वाटत होती. तिथे कोणाचेही लक्ष नसताना मी तिला जवळ ओढले आणि तिच्या कपाळावर एक हळूवार चुंबन घेतले. त्या स्पर्शात आदर आणि प्रेमाची भावना ओतप्रोत भरलेली होती. रात्रीचे जेवण झाल्यावर पुन्हा एकदा तीच शांतता पसरली. पण आज रात्री सायलीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. ती खूप भावुक झाली होती. तिने मला हळूच बाजूला नेले आणि सांगितले की मामांच्या बिझनेसमुळे त्यांना मिळणारा वेळ खूप कमी आहे आणि तिला अनेकदा खूप एकटे वाटते. आई राधा गृहिणी असल्यामुळे नेहमी कामात असते, पण मनातील गुपिते सांगायला तिला फक्त मीच जवळचा वाटतो. त्या रात्री किचनमध्ये जेव्हा आम्ही पाणी प्यायला गेलो तेव्हा तिने मला घट्ट मिठी मारली. तिचे डोळे पाणावले होते. मला सोडून कुठेही जाऊ नकोस, ती हुंदका दाबत म्हणाली. मी तिला सावरले आणि तिच्या डोळ्यातील पाणी पुसले. आमच्या त्या जवळीकीत एक वेगळीच खोली होती. ती केवळ एक मुलगी म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून माझ्याकडे आधार शोधत होती. 12वीची परीक्षा तोंडावर होती आणि आम्ही ठरवले की आता पुढचे काही महिने पूर्ण लक्ष अभ्यासावर द्यायचे. प्रेमाची ही शक्ती आम्हाला एकमेकांपासून लांब नेणारी नाही, तर प्रबळ बनवणारी ठरायला हवी होती. रात्री पुन्हा एकदा अंथरुणात गेल्यावर आमचे हात एकमेकांत गुंफलेले होते. घराच्या छताकडे पाहताना आम्हाला आमचे सुंदर भविष्य दिसत होते. आई राधा आणि मामीच्या आशीर्वादाने आणि आमच्या कष्टाने आम्ही हे नात एका चांगल्या वळणावर नेणार होतो. सायलीच्या लहान भावंडांची जबाबदारी, मामांचा व्यवसाय आणि आमचे प्रेम या सगळ्याचा समतोल राखत आम्ही आयुष्याच्या या प्रवासात पुढे पाऊल टाकले. त्या रात्रीच्या शांततेत आम्हाला उमजले की प्रेम म्हणजे केवळ सहवास नाही, तर एकमेकांच्या स्वप्नांना पंख देणे होय. आमची ही कथा इथे संपत नव्हती, तर एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. सायलीने हळूच माझ्या कानात आय लव्ह यू म्हटले आणि त्याच गोड गुंजनात आम्ही दोघेही सुखद झोपेच्या अधीन झालो. उद्याची सकाळ एक नवीन उमेद आणि नवी स्वप्ने घेऊन येणार होती, याची आम्हा दोघांनाही खात्री होती. आमचे हे छोटेसे जग, जिथे आईची माया, मामांची शिस्त आणि सायलीचे प्रेम होते, तेच माझ्यासाठी स्वर्ग होते. अशा प्रकारे आमच्यातील हे हळूवार आणि रोमंटिक नाते कौटुंबिक चौकटीत राहूनही बहरत गेले आणि आम्ही एकमेकांचे कायमचे सोबती झालो. ऋणानुबंधाच्या या प्रवासात सायली
आणि तिच्या सोबत्याने केवळ एकमेकांचे हातच धरले नाही तर एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याचे वचनही दिले. घरच्यांच्या नजरेआड फुललेले हे प्रेम जबाबदारी आणि आदराच्या पायावर उभे आहे. आयुष्याच्या वळणावर जेव्हा दोन मने अशा प्रकारे एकरूप होतात तेव्हा कठीण काळही सोपा वाटू लागतो. सायलीच्या डोळ्यांतील ती चमक आणि त्या रात्रीचा तो आश्वासक स्पर्श त्यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि सुंदर अध्यायाची नांदी ठरली. तुमच्या आयुष्यातही असा एखादा क्षण आला आहे का जिथे कोणाच्या तरी केवळ एका आश्वासक स्पर्शाने तुमची सर्व चिंता दूर झाली असेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच थरारक, शृंगारिक आणि रहस्यमयी कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या हेतूने मांडली आहे.